नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा जी आहे ती जळगाव जिल्हा तसंच खास करून खान्देशमध्ये गेले 3 दिवसापासून त्यांचा दौरा होता। आज त्यांचा दौरा संपलेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी परिवार संवाद यात्रा राष्ट्रवादीने काढली होती, मात्र खान्देशमध्ये जर बघितलं तर गटातटाचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समोर आलेलं आहे। यामध्ये खास करून जळगाव जिल्ह्यातही दिसून आलं, तसंच धुळे जिल्ह्यातही ह्या संदर्भात दिसून आले। अजून एक यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल जी मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात सभा झाली, या सभेमध्ये जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी मुक्ताईनगरची सीट जी आहे एकनाथ खडसेंच्या कन्या म्हणजे रोहिणी खडसे हे पुढच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहतील त्यावेळेस आम्ही मोठ्या फरकाने त्यावेळेस आम्ही निवडून आणू। म्हणजे याचा एक अर्थ असा होतो की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं रोहिणी खडसे खेवलकर ज्या खडसेंच्या कन्या आहेत यांना उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट आहे। मात्र यामध्ये मुक्ताईनगरचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत चंद्रकांत पाटील यांना कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा आता सुरू व्हायला लागली। चंद्रशेखर बावनकुळेंची काय अवस्था आहे? या मतदारसंघात रोहिणीताईंना तिकीट दिलंय। नाथाभाऊ उभे राहिले असते तर निवडून 100% आले असते। आमच्या रोहिणीताई देखील निवडून आल्याच जमा आहेत, कारण फक्त 2001% मतं फक्त आमच्या रोहिणीताईंना कमी पडले। रवींद्र भैयांनी त्यावेळी पण आम्हीच सांगितलं दोष आमचा आहे। मी फोन करून सांगितलं आता काय इलाज नाही, तेवढा काढून घ्या। आणि रवींद्र भैयांचं कौतुक हे आहे, आदरणीय पवार साहेबांच्या पासून पक्षाचा कोणताही शब्द त्यांनी आजपर्यंत खाली पडून दिला। त्याच्या आधी नाताबांच्या आम्ही मागे लागलेलो, या नाताबांचे नाही। आम्ही सतत सांगत होतो नाताभाऊंना, मी होतो, अजितदादा होतो, आम्ही सगळे सांगत होतो नाताभाऊ फार अन्याय होतोय, निर्णय घ्या, महाराष्ट्रात आपलं सरकार आणण्याचं काम आपण सगळे करू। रोहिणीताईंना 1% मतं 2800 मतं काहीतरी कमी पडली। हा जो 1% कमी पडला, मी रोहिणीताई मोठा भाऊ या नात्याने तुम्हाला वचन देतो की पुढच्या वेळी तुम्ही ज्यावेळी उभा राहाल 15% फरकाने तुम्ही महाराष्ट्रात या मतदारसंघात राहणार नाही। ती सगळी ताकद आम्ही सगळे, जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही तुमचं केलं ते सगळं व्याजासकट भरून देण्याचं काम आहे। आज खरं म्हणजे नाताभाऊंच्या कर्मभूमीत आम्ही सगळे आलेलो आहोत। नाताभाऊ मागच्या 5-6 दिवसात जिथे जमेल तिथे आमच्या बरोबर या यात्रेत सहभागी। खास करून ज्यावेळेस एकनाथ खडसेंनी उमेदवारी नाकारली होती, भाजपकडनं राष्ट्रवादीकडनं त्यांना ऑफर देण्यात आली होती, मात्र खडसेंनी ती नाकारली। शेवटी एकनाथ खडसेंच्या कन्येला ती सीट देण्यात आलं, रोहिणी खडसे यांना। मात्र महाविकास आघाडीने जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते चंद्रकांत पाटील यांना ही उमेदवारी दिली आणि ती निवडून आली। एकनाथ खडसेंची कन्या ही पराभूत झाली आहे। आता त्याच मतदारसंघामध्ये जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे की रोहिणी खडसे या उमेदवार असतील। यामुळे मुक्ताईनगर तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात गटबाजी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा वाद जो हा समोर येऊ शकतो। एकंदरीत जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर हा सगळ्यात मोठा जो दौरा जो होता राष्ट्रवादी काँग्रेसने घडून आणला संवाद यात्रामध्ये। जिल्ह्याभर अनेक मतदारसंघ खान्देशमध्ये फिरले जयंत पाटील। पक्ष कार्याला ही जोड देण्यासाठी, बळ देण्यासाठी जयंत पाटील खास करून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात ही शक्ती प्रदर्शन केलं। मात्र यामध्ये जळगाव असेल, जामनेर असेल, मुक्ताईनगर असेल, तसंच धुळे मतदारसंघ असेल किंवा सिंदखेडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याच 1-2 गटांमध्ये हे वाद उफाळून आले। काही जळगावचा जर विचार केला
तर जळगाव शहरामध्ये जे माजी मंत्री जे आहेत गुलाबराव देवकर यांनी ज्यावेळेस स्वागतचं पोस्टर केलं त्यावेळेस एकनाथ खडसेंचं पोस्टर नव्हतं, यामुळे पुन्हा एकदा वाद, पोस्टरमध्ये फोटो नव्हता, यामुळे हा एक वाद समोर आला आणि त्यानंतर गुलाबराव देवकर जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री यांना हे पोस्टर जे आहेत हटवावं लागलं, नवीन पोस्टर समोर आणावं लागलं। यामुळे गटबाजी कुठेतरी एकनाथ खडसेंना ज्या प्रकारे समर्थन मिळतंय, एकनाथ खडसेची ताकद या मोठ्या प्रमाणात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय। मात्र राष्ट्रवादीमधला एक गट जो आहे तो एकनाथ खडसेंच्या प्रवेशाने नाराज आहे, मात्र समोर कोणीही येत नाहीये बोलायला। यामुळे राष्ट्रवादीमध्ये छुप्या पद्धतीने गटातटाचं राजकारण हे सुरू झालेलं आहे। दुसरं असं की मुक्ताईनगर जो मतदारसंघ यामध्ये मोठ्या प्रमाणात आता राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी एकनाथ खडसेंना ताकद पणावा लागणार आहे। यातमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी चर्चा होती की एकनाथ खडसेंचा जो पराभवानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले भाजपला सोडून, त्यानंतर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग जे आहेत ते सुरू होईल, मात्र तसं कुठलंही मोठ्या प्रमाणात मोठा नेता एकनाथ खडसेंवर खानदेशात तरी आलेला नाही। यामुळे जे राष्ट्रवादी काँग्रेसला वाढत होतं ते काही शक्य झालेलं नाही, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे। दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेसने हा जरी संवाद यात्रा काढली होती, यामध्ये सर्वात मोठं नुकसान जर असेल तशी चर्चा आहे राजकीय विश्लेषकांची, शिवसेनालाही मोठं नुकसान सोसावं लागणार आहे, तसं काँग्रेसलाही नुकसान सोसावं लागणार आहे, भाजपलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं ही चर्चा आहे। खास करून महाविकास आघाडीमधले जे सदस्य आहेत, जे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यामध्ये समन्वय दिसत नाहीये। शिवसेनेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे ही संवाद यात्रामध्ये, कारण गेल्या काही दिवसापासून जर बघितलं राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात आपली यात्रा करताय, तसंच प्रचाराची सुरुवात केलेली त्यांनी निवडणुकीपूर्वीच। मात्र शिवसेनेचा कुठल्याही सत्ता आल्यानंतर कुठलाही मोठा मेळावा ही खानदेशात झालेला नाहीये। यामुळे राष्ट्रवादीने आता आपला पक्ष वाढीला सुरुवात केलेली आहे। भाजपनेही काही मोठ्या प्रमाणात अनेक सुरुवातीलाच खडसेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश गेल्यानंतर भाजपने अनेक संपर्क अभियान, बूथ अभियान सुरू केले, मात्र शिवसेनेचा कुठल्याही मोठ्या प्रमाणात काही कार्यक्रम घेतलेला नाही। यामुळे शिवसेनेला त्याचं नुकसान सोसावं लागतंय। खानदेशचा जर विचार केला तर खास करून जळगावचा हा सेना आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतर इथे मोठ्या प्रमाणात वाढ होईल यासाठी त्यांची पावलं चाललेली आहेत। मात्र शिवसेना कुठेतरी मागे पडताना दिसते, शिवसेनेला कुठेतरी विचार करावा लागणार आहे। यामुळे येणारं राजकारण जे आहेत अनेक चढ उताराचं राष्ट्रवादी काँग्रेस तसंच सरस पक्षानं राहणार आहे। आपण निश्चितच या संदर्भातल्या ज्या चर्चा होणार आहेत, नेमकं पुढे निवडणुका जे येतील त्यावेळेस कोण कसं होणार आहे याबद्दल अजून निश्चित सांगता येणार नाहीये। तुम्ही पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।